नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. माय सेल्फ श्रावण पवार, फॅकल्टी ऑफ स्ट्रक्चरल अनालिसिस अँड थिअरी ऑफ स्ट्रक्चर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आयोगाने पूर्व परीक्षेची दिनांक जाहीर केली आहे. 1 नोव्हेंबर 2020 ला पूर्व परीक्षा ही आपली होणार आहे. त्या दृष्टीने तुमचा अभ्यास जो असेल हा अभ्यास चालू असेल अशी मला खात्री आहे. माझे बरीच विद्यार्थी मित्र अशी असतात की त्यांनी याआधी पूर्व परीक्षा जी आहे ती दिलेली असते, त्यामुळे ते पूर्व परीक्षेच्या अभ्यासासोबतच मुख्य परीक्षेचा अभ्यास पण करत असतात आणि ते योग्यच आहे. तर मित्रांनो, आपण ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन आपण मेन्सचा जो कोर्स आहोत तो कोर्स आपण लॉन्च करत आहोत. मुख्य परीक्षेचा कोर्स आपण लॉन्च करत आहोत. त्यामध्ये स्ट्रक्चरल अनालिसिस अँड थेरी ऑफ स्ट्रक्चर हा जो सब्जेक्ट आहे यासाठी आपण आजपासून कोर्स लॉन्च करत आहोत. तुमच्या लक्षात असेल, आयोग आपल्याला जी सिलेबस कॉपी देतं त्या सिलेबस कॉपीमध्ये पेपर 1 अँड पेपर 2 अशी 2 पेपर जी आहेत ही मुख्य परीक्षेला असतात. आणि त्यामध्ये असणारा जो पेपर 1 आहे मित्रांनो, तर त्या पेपर 1 मध्ये जवळजवळ 22 क्वेश्चन 44 मार्कांसाठी 44 मार्कांसाठी जे असतात ती स्ट्रक्चरल अनालिसिस अँड थेरी ऑफ स्ट्रक्चर या सब्जेक्ट मधनं तुम्हाला येत असतात. आपण हा कोर्स जेव्हा चालू करतोय तर ह्या कोर्स सोबत हा कशा पद्धतीने आपण मुख्यतः लॉन्च करणार आहोत त्यासाठीच्या काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, जेव्हा आपण आता स्ट्रक्चरल अनालिसिस आणि थेरी ऑफ स्ट्रक्चर हा सब्जेक्ट स्टार्ट करतो आहोत तर आपली अशी एक स्ट्रॅटेजी असणार आहे. प्रत्येक युनिट स्टार्ट होण्याच्या अगोदर त्या युनिटचा मी तुम्हाला कन्सेप्ट मॅप जो आहे हा कन्सेप्ट मॅप मी आधी तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने आपण हा युनिट जो आहोत तो शिकत जाणार आहोत. यामध्ये कोणकोणत्या व्हरायटीचे क्वेश्चन जे आहेत ती येणार आहेत, कुठले टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहे, हा सगळा पार्ट आपण कन्सेप्ट मॅप मध्ये बघणार आहोत. त्यानंतर अकॉर्डिंग टू दॅट कन्सेप्ट मॅप आपण एक एक कन्सेप्ट जी आहे ही शिकत आपण प्रोसीड करणार आहोत, पुढे जाणार आहोत. एकदा का आपला पूर्ण कन्सेप्ट शिकून झाल्या त्या युनिटच्या रिलेटेड, त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आयोगाने 2013ला 2015ला 17ला 18ला आणि 19ला त्या पर्टिक्युलर युनिटवर कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते विचारलेत, ते क्वेश्चन जे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ही क्वेश्चन्स पण आपण काय करणार आहोत, घेणार आहोत. त्यानंतर युनिट संपल्यानंतर जर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही तो कधीही डाऊट मला तुम्ही विचारू शकतात. त्यासाठी आपण माझा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला अवेलेबल करून दिलेला असेल. तर हा जो सब्जेक्ट आहे स्ट्रक्चरल अनालिसिस और थेरी ऑफ स्ट्रक्चर, सो आपण यामध्ये बेसिकली बघूया की ह्या सब्जेक्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. याला सगळ्यात जास्त वेटेज जे आहे ह्या सब्जेक्टला एक 44 मार्क्सचं वेटेज जे खूप इम्पॉर्टंट आहे मुख्य परीक्षेच्या दृष्टीने, ते आपल्याला ह्या सब्जेक्ट मधनं मिळणार आहे. सो प्रथमतः आपण बघूया की ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय काय गोष्टी शिकायच्या आहेत, म्हणजे कुठले कुठले युनिट्स आपल्याला बघायचे आहेत ते आपण बघूया आणि त्यानंतर मग आपण जो आहे त्या युनिटला आपण स्टार्ट करूया. सो विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चरल अनालिसिस अँड थेरी ऑफ स्ट्रक्चर, सर यामध्ये मी काय केलंय की ह्या सब्जेक्टचा आपण बेसिकली याला मी 4 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. हा जो सब्जेक्ट आहे याला आपण एका 4 पार्ट्स मध्ये मी त्याला डिवाइड करून टाकलंय. त्यातला जो पहिला पार्ट आहे हा पार्ट असेल फंडामेंटल्स. फंडामेंटल्स और इंट्रोडक्टरी पार्ट तुम्ही याला म्हणू शकतात, फंडामेंटल्स ऑफ द स्ट्रक्चरल अनालिसिस. आफ्टर दॅट द सेकंड पार्ट, सो दिस इज व्हॉट सेकंड पार्ट जो असेल, सो बेस ऑन स्ट्रक्चर्स. सो कोणकोणत्या प्रकारची स्ट्रक्चर जी आहे स्ट्रक्चर ते आपल्याला बघायचे बघा. सो सेकंड पार्ट मध्ये जी स्ट्रक्चर आपण अनालाइज करणार आहोत स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये ही 2 प्रकारची असणार, डिटर्मिनेट स्ट्रक्चर अँड इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. अँड इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. सो बेसिकली कोणकोणत्या प्रकारचे डिटर्मिनेट स्ट्रक्चर आहेत. सो आपण जी स्ट्रक्चर बघणार आहोत त्यामध्ये बीम्स, वेगवेगळ्या प्रकारचे बीम्स, देन आफ्टर द बीम्स ट्रस. या ट्रसला आपण पिन जॉइंटेड फ्रेम असंही म्हणतो, ट्रस. आफ्टर द ट्रस रिजिड जॉइंटेड फ्रेम, ज्याला पोर्टल फ्रेम म्हटलं जातं, पोर्टल फ्रेम. आफ्टर द पोर्टल फ्रेम arches, and after arches cables.
सो ह्या प्रकारचे जे डिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे, ह्या डिटर्मिनेट स्ट्रक्चरचं आपण अनालिसिस करणार आहोत, ज्यामध्ये बीम्स. सो प्रामुख्याने बीमचे कोणकोणते टाइप्स असतात ते आपण बघणार आहोत. त्यापैकी डिटर्मिनेट बीम जे असतील त्या बीमचं आपण अनालिसिस करणार आहोत. ट्रस, देन पोर्टल फ्रेम. पोर्टल फ्रेम म्हणजेच काय, एक बिल्डिंग फ्रेम. त्या बिल्डिंग फ्रेम मध्ये असणारे कंपोनंट्स, देन आर्चेस अँड केबल्स. सो दीज आर द डिटर्मिनेट स्ट्रक्चर. आणि ह्या डिटर्मिनेट स्ट्रक्चरचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, यांचं आपण अनालिसिस करणार आहोत. आफ्टर दॅट देर आर सम इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर ऑल्सो देअर. इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहेत काही, ज्यामध्ये काही बीम्स असतील, ते फिक्स बीम असतील, कंटिन्युअस बीम असतील, तर ऑर प्रॉप कॅन्टिलिव्हर बीम असतील, त्या टाइपचे जे इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर असतात त्यांचा आपण अनालिसिस करणार आहोत. देन अगेन देर आर सम पोर्टल फ्रेम्स. काही पोर्टल फ्रेम ज्या असतात, या पोर्टल फ्रेम किंवा त्याला आपण रिजिड जॉइंटेड फ्रेम असंही म्हणतो. या रिजिड जॉइंटेड फ्रेम डिटर्मिनेट पण असतात आणि काही इनडिटर्मिनेट पण असतात. तर त्या इनडिटर्मिनेट फ्रेमचा पण आपण स्टडी करणार आहोत. आफ्टर दॅट आर्चेस. सो बेसिकली बीम, ट्रस, पोर्टल फ्रेम, आर्चेस अँड केबल्स. सो ह्या काही आर्चेस, काही केबल्स जे असतात हे डिटर्मिनेट असतात. तर त्यांचं अनालिसिस करणं मित्रांनो हे आपल्यासाठी खूप सोपं जातं. कारण इफ द स्ट्रक्चर इज डिटर्मिनेट वन, सो फॉर द अनालिसिस ऑफ दिस स्ट्रक्चर आपल्याकडे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. इक्विलिब्रियम इक्वेशन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो डिटर्मिनेट स्ट्रक्चर जर असेल तर बाय युजिंग द स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स आपण त्यांचं काय करतो, आपण त्यांचं अनालिसिस करत असतो. त्यानंतर जर स्ट्रक्चर इनडिटर्मिनेट असेल तर इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरला अनालिसिस करण्यासाठी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन सोबतच आपल्याला काही कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन्स आपल्याला लागत असतात. तर यांचं अनालिसिस जर मला करायचं असेल तर यांच्या अनालिसिससाठी मला वेगवेगळ्या मेथड्स ज्या आहेत त्या मेथड्सचा मला स्टडी करावा लागतो, त्या मेथड्स मला शिकून घ्याव्या लागतात. ठीक आहे. सो ह्या स्ट्रक्चरल अनालिसिस अँड थेरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये थर्ड पार्ट मध्ये आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ द अनालिसिस. मेथड्स आपण डिस्कस करणार आहोत की कोणकोणत्या मेथड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत फॉर द अनालिसिस ऑफ इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. इफ द स्ट्रक्चर इज डिटर्मिनेट, लक्षात असू द्या, स्ट्रक्चर जर तुमचं डिटर्मिनेट असेल तर आपल्याकडे अवेलेबल असणारे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स आर द सफिशियंट for the analysis of determinate structure. But structure is indeterminate structure. So त्यासाठी आपल्याला स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन सोबतच काही कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशनची पण आपल्याला गरज असते. आणि ते कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन्स कशी तयार करायची त्यासाठी आपल्याकडे काही मेथड्स आहेत. सो मित्रांनो यामध्ये बेसिकली आपल्याकडे ज्या मेथड्स आहेत त्यामध्ये काही मेथड्स या एनर्जी ओरिएंटेड असतात, फोर्स ओरिएंटेड असतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं फोर्स मेथड. आणि काही मेथड जे आहेत त्यांना म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट मेथड. फोर्स मेथड मध्ये आपण कॅस्टिग्लिआनोस थेरम, युनिट लोड मेथड ह्या ज्या बेसिक मेथड्स आहेत आपल्याकडे अवेलेबल त्यांचं आपण डिस्कशन करणार आहोत. इन द डिस्प्लेसमेंट मेथड स्लोप डिफ्लेक्शन मेथड, देन मोमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथड and स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड. ठीक आहे. सो ह्या मेथडचा आपण अभ्यास करणार आहोत. इन द डिस्प्लेसमेंट मेथड, फोर्स मेथड मध्ये आपण बघणार आहोत कॅस्टिग्लिआनोस थेरम. आफ्टर दॅट युनिट लोड मेथड. आफ्टर दॅट फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स मेथड. ठीक आहे. सो ह्या मेथड ज्या आहेत मित्रांनो, बाय युजिंग दिस मेथड आपण काय करतो की जे इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहेत त्या इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरचा आपण कम्प्लिटली अनालिसिस करत असतो. आफ्टर दिस जो फोर्थ पार्ट आपण स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये केलेला आहे तो असणार आहे ILD इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम. सो बेसिकली जो पण स्ट्रक्चरल अनालिसिस आहे किंवा थेरी ऑफ स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये तुम्हाला एक 22 क्वेश्चन जे आहेत हे तुम्हाला ह्या टॉपिक मधनं विचारले जाणार आहेत. एक क्वेश्चन जो आहे हा 2 मार्कांसाठी विचारला जातो. सो जवळजवळ आपल्याला 44 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. सो 22 क्वेश्चन, एक क्वेश्चन 2 मार्काचा. सो जवळजवळ आपल्याला 44 मार्क्ससाठी हा सब्जेक्ट स्टडी करायचा आहे. सो मित्रांनो जो कंप्लीट सब्जेक्ट आहे आपला, या सब्जेक्टला मी 4 पार्ट मध्ये डिवाइड केलाय. सो पहिला पार्ट जो आहे दॅट इज द फंडामेंटल्स. या फंडामेंटल्स मध्ये आपण डिस्कस करणार आहोत
की ऍक्च्युअली स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रक्चर, देन व्हॉट आर द बेसिक टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर, देन अनालिसिस करणं म्हणजे नेमकं काय करणं हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि या टॉपिक्स मध्येच आपण DS अँड DK, ठीक आहे, स्टॅटिक डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी अँड कायनॅमॅटिक डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी, DS अँड DK ह्या गोष्टींचा स्टडी आपण करणार आहोत इन द फंडामेंटल्स पार्ट. एकदा का तुमच्या फंडामेंटल्स क्लिअर झाल्यात त्यानंतर आपण स्ट्रक्चरचा पार्ट जो आहे सेकंड पार्ट याला आपण स्टार्ट करणार आहोत. आणि यामध्ये जे डिटर्मिनेट स्ट्रक्चर आहेत, इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहेत, यांचं आपण काय करणार आहोत की अनालिसिस आपण करणार आहोत. पण अनालिसिस करत असताना जर स्ट्रक्चर तुमचे डिटर्मिनेट स्ट्रक्चर असतील तर त्यावेळेला आपण यूज करणार आहोत स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आणि हे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती असतील, कसे अप्लाय करायचे, हा सगळा पार्ट जो आहे आपण हा फंडामेंटल्स मध्ये स्टडी करणार आहोत. आफ्टर दॅट देर आर सम स्ट्रक्चर जे की इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे, मग त्यांच्यासाठी आपल्याकडे ज्या मेथड्स आहेत त्यामध्ये फोर्स मेथड मध्ये कॅस्टिग्लियानोज मेथड, युनिट लोड मेथड अँड फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स मेथड. सो ह्या मेथड काय आहेत हे आपण बेसिकली आधी समजून घेणार आहोत. आणि बाय युझिंग दॅट मेथड आपण इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरचा अनालिसिस पण करणार आहोत. आणि सोबतच आयोग यावरती कोणकोणत्या प्रकारची क्वेश्चन जे आहे हे विचारतात हे पण आपण डिस्कस करणार आहोत. आणि लास्टला जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे दॅट इज द इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम ILD, ठीक आहे, हा ILD चा आपण स्टडी करणार आहोत. सो बेसिकली हा अशा पद्धतीचा आपला कंप्लीट स्ट्रक्चरल अनालिसिस अँड थेरी ऑफ स्ट्रक्चरचा आपला सिलेबस आहे. आणि अशा 4 पार्टमध्ये आपण त्याला कम्प्लिटली डिवाइड करून टाकलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण आता फंडामेंटल्सला स्टार्टिंग करणार आहोत, सो मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्ही व्यवस्थित काटेकोरपणे पाळायच्या आहेत. पहिली गोष्ट की व्हिडिओ लेक्चर बघत असताना तुमच्याकडे एक नोटबुक असणं गरजेचं आहे. नोटबुक आणि पेन घेऊनच तुम्हाला बसायचं आहे. ज्या गोष्टी जे कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करून दाखवेल त्यावेळेला ती व्यवस्थित समजून घ्यायची असेल. त्याच्याशी रिलेटेड जर काही डेफिनेशन्स असतील, काही फॉर्म्युले असतील तर हे डेफिनेशन्स आणि फॉर्म्युले व्यवस्थित नोट डाऊन करा. आपल्या व्हिडिओची जी लेंथ असेल जवळजवळ 50 मिनिटांपासून 60 मिनिटाच्या दरम्यान असणार आहे. सो जर व्हिडिओ बघत असताना तुम्हाला बोर होत असेल तर मध्ये तुम्ही उठू शकतात, थोडा ब्रेक घेऊ शकतात, परत तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि व्यवस्थितपणे त्याची नोट्स जी आहे ती नोट्स तुम्ही बनवत राहा. सो म्हणजे आपण त्याला रनिंग नोट्स म्हणतो, त्या रनिंग नोट्स तुम्ही व्यवस्थितपणे काय करायचंय, काढायचंय. आणि त्या व्हिडिओला काही इंटरव्हल नंतर तुम्ही त्याला परत बघा किंवा काढलेली जी नोट्स आहे त्या नोट्सला तुम्ही परत रिवाइज करू शकता. येतं लक्षात? आता राहिला प्रश्न की सर स्ट्रक्चरल अनालिसिस अँड थेरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये मला जर काही बुक्स वापरायचे असतील अभ्यास करण्यासाठी तर मी कुठल्या बुक्स यूज केलं पाहिजे. सो विद्यार्थी मित्रांनो, एस भाविकट्टी यांचं व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 हे बुक तुम्ही रेफर करू शकतात फॉर थेरी. अँड जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, प्रॅक्टिस MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर IAS मध्ये जी प्रिव्हियस इयरची क्वेश्चन्स असतात ती क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिससाठी घेऊ शकतात. किंवा गेटमध्ये जी क्वेश्चन्स 1 मार्काला आलेली असतात त्या क्वेश्चनचा पण तुम्ही प्रॅक्टिससाठी उपयोग करू शकतात. ठीक आहे. आयोगाने जी क्वेश्चन घेतली आहेत, MPSCने जी क्वेश्चन्स घेतली आहेत ती सर्व क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूनच घेणार आहोत. परंतु कन्सेप्ट शिकल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर गेटचे 1 मार्क क्वेश्चन घेऊ शकतात. प्रिव्हियस इयर IASचे क्वेश्चन्स पण तुम्ही घेऊ शकतात. तो अशा पद्धतीने आपला हा जो कोर्स आहे याचं स्वरूप असणार आहे. बेसिकली मी तुम्हाला पहिल्यांदा आता जसं आपण स्ट्रक्चरचं पूर्ण स्ट्रक्चरल अनालिसिस आणि थेरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या आधी अशा आपण समजून घेतल्यात, तसं प्रत्येक युनिटचा आधी आपण कन्सेप्ट मॅप डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आपण एक एक कन्सेप्ट जी आहे ती प्रोसीड करत जाणार आहोत. आणि लास्टला आपण आयोगाने जी क्वेश्चन्स त्या टॉपिक वरती विचारली आहेत ही क्वेश्चन्स पण आपण घेणार आहोत. ठीक आहे. सो आपण आता स्टार्ट करूया. आपला जो फर्स्ट युनिट आहे दॅट इज द फंडामेंटल्स ऑफ द स्ट्रक्चरल अनालिसिस, याला आपण स्टार्ट करूया आणि बघूयात की कोणकोणत्या प्रकारची फंडामेंटल्स आपली क्लिअर असणं गरजेचं आहे फॉर द अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे. चला तर आता आपण स्ट्रक्चरल अनालिसिसच्या फर्स्ट युनिटला स्टार्ट करूया. दॅट इज द फंडामेंटल ऑफ द स्ट्रक्चरल अनालिसिस. सो विद्यार्थी मित्रांनो, हा जो फर्स्ट युनिट आहे फंडामेंटल्स ऑफ द स्ट्रक्चरल अनालिसिस, यामध्ये बेसिकली आपण आता बघा काय काय गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रक्चर. ऍक्च्युअली स्ट्रक्चर असतं काय ते आपण बघून समजून घेणार आहोत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रक्चर. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ अनालिसिस. आपण स्ट्रक्चरचा अनालिसिस करतोय म्हणजे नेमकं काय करतोय आपण, ह्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. आफ्टर दॅट टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर.
टाइप्स ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, हा आपला तिसरा टॉपिक असेल फंडामेंटल्स मध्ये. सो बेसिकली स्ट्रक्चर म्हणजे काय, त्या स्ट्रक्चरचं आपण अनालिसिस करतो म्हणजे नेमकं काय करतो, आणि जे स्ट्रक्चर्स आहेत ते किती प्रकारचे, की आपण थोडक्यात म्हणूया ना क्लासिफिकेशन ऑर टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर. मग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर मध्ये आपल्या लक्षात येईल की काही स्ट्रक्चर जी असतात ही स्केलेटल स्ट्रक्चर असतात, देन काही सरफेस स्ट्रक्चर असतात, काही सॉलिड स्ट्रक्चर असतात. सो बेसिकली आपण ते क्लासिफिकेशन जे आहे हे आपण टाइप 3 मध्ये बघणार आहोत. देन आफ्टर द टाइप्स ऑफ स्ट्रक्चर व्हॉट आर द इंटरनल फोर्सेस, किती इंटरनल फोर्सेस असतात, इंटरनल फोर्सेस ते आपण डिस्कस करणार आहोत की कोणकोणत्या प्रकारची इंटरनल फोर्सेस आपल्या स्ट्रक्चरमध्ये डेव्हलप होत असतात जेव्हा तुम्ही त्याच्यावर एक्सटर्नली फोर्स अप्लाय करतात. ठीक आहे, सो कुठल्या कुठल्या प्रकारचे इंटरनल फोर्सेस असतात हे फोर्सेस आपण बघणार आहोत 4th नंबरच्या टॉपिक मध्ये. आफ्टर दॅट देयर इज अ 5th टॉपिक, इक्विलिब्रियम इक्वेशन्स. इक्विलिब्रियम इक्वेशन्स. सो दीज आर द स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. सो कोणकोणत्या प्रकारची स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत फ्रॉम द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ते आपण डिस्कस करणार आहोत 5th नंबर टॉपिक्स मध्ये. आफ्टर दॅट सपोर्ट अँड इट्स रिॲक्शन. सपोर्ट अँड सपोर्ट रिॲक्शन्स हे पण आपण डिस्कस करणार आहोत की कोणकोणत्या प्रकारची सपोर्ट्स जे आहेत स्ट्रक्चरसाठी अवेलेबल आहेत. त्यामध्ये फ्री सपोर्ट असेल, मग हिंज सपोर्ट असेल, रोलर सपोर्ट असेल, फिक्स सपोर्ट असेल, देन हॉरिझॉन्टल शियर हिंज, व्हर्टिकल शियर हिंज, हे बेसिक सपोर्ट जे आहेत ते सपोर्ट आपण डिस्कस करूया. आणि प्रत्येक सपोर्ट जो आहे हा कोणत्या प्रकारची रिॲक्शन देतो हे पण आपण इथं बघणार आहोत. आफ्टर दॅट 7th नंबर टॉपिक जो असेल दॅट इज डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. यालाच आपण डिग्री ऑफ रिडंडन्सी पण म्हणतो. ठीक आहे, सो व्हॉट इज द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी हे आपण बघणार आहोत. व्हॉट इज द डिग्री ऑफ स्टॅटिक रिडंडन्सी और स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट लास्ट टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत डीके, ज्यालाच आपण म्हणतो की डिग्री ऑफ कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी. ठीक आहे, सो बेसिकली आपलं फर्स्ट युनिट जे आहे हे फर्स्ट युनिट असं आपण 8 सब टॉपिक्स मध्ये आपण डिवाइड केलंय. त्यामध्ये स्ट्रक्चरचा मिनिंग बघूया, अनालिसिसचा मिनिंग बघूया, देन क्लासिफिकेशन ऑफ द स्ट्रक्चर और टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर, देन इंटरनल फोर्सेस डेव्हलप इनसाइड द स्ट्रक्चर ड्यू टू द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल अप्लाइड फोर्स. जेव्हा तुम्ही स्ट्रक्चरवर बाहेरून फोर्सेस अप्लाय करतात त्यावेळेला कोणत्या प्रकारचे इंटरनल फोर्सेस त्याच्यात इंड्यूस होतात हे आपण इथं बघणार आहोत. आफ्टर दॅट आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स अवेलेबल आहेत फ्रॉम द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आपण ते डिस्कस करणार आहोत. नंतर स्ट्रक्चरला जे सपोर्ट लावलेले असतात ते कोणकोणत्या प्रकारचे सपोर्ट्स असतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे सपोर्ट्स आणि त्यांच्याकडून येणाऱ्या रिॲक्शन्स हे आपण डिस्कस करणार आहोत. आणि बेसिकली या टॉपिक्स मधला जो इम्पॉर्टंट पार्ट आहे की जो आयोगाच्या दृष्टीने एमपीसीच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट म्हणतोय मी, म्हणजे याचा अर्थ बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पण यांना इम्पॉर्टन्स कसं आहे जास्त आहे. या 8 टॉपिक पैकी डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी अँड डिग्री ऑफ कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी यांच्या ह्या बेसिकवर काय असतात की क्वेश्चन्स आपले विचारले जात असतात. ठीक आहे, सो हा जो टॉपिक आहे हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, पण ते टॉपिक समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या बेसिक गोष्टी समजणं खूप गरजेच्या आहे. सो आपण स्टार्ट करूया की व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रक्चर. सो फर्स्ट व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रक्चर. सो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जेव्हाही आपण स्ट्रक्चर कन्सिडर करतो तर आपण त्याला एक इलास्टिक बॉडी म्हणून कन्सिडर करत असतो. लक्ष द्या की सपोज जर माझ्याकडे एक इलास्टिक बॉडी आहे, सपोज दॅट इलास्टिक बॉडी इज सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, ही इलास्टिक बॉडी आहे राजांनो. जेव्हाही इलास्टिक बॉडीवर मी एक्सटर्नली फोर्स अप्लाइड करतो, सो दिस इज व्हॉट इट इज द एक्सटर्नल फोर्स अप्लाइड ऑन द इलास्टिक बॉडी. सो व्हॉट हॅपन्स, so due to this external force this elastic body gets deformed. येतं लक्षात तुम्हाला. so this is what, this is deformed profile. याला जी म्हणतो आपण हे काय झाली ही डिफॉर्म प्रोफाईल, त्यालाच म्हटलं जातं इलास्टिक
कर्व, याला काय म्हटलं जातं, इलास्टिक कर्व. सो दिस बीम इज व्हॉट, ओरिजिनली दिस इज व्हॉट, ए बी इज द सिम्पली सपोर्टेड बीम. So on that beam there is what, there is a uniformly distributed load which is applied externally. So जेव्हाही एखाद्या इलास्टिक बॉडीवर एक्सटर्नली आपण फोर्स अप्लाय करतो, सो त्यावेळेला ती बॉडी काय होते राजांनो, ती बॉडी गेट डिफॉर्म्स. आणि जेव्हा ती बॉडी डिफॉर्म होते, जर त्याच वेळेला त्याच्यामध्ये जर इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस जर डेव्हलप होत असतील, काय म्हणतोय मी, लक्ष द्या, ड्यू टू द एक्सटर्नल अप्लाइड फोर्स this elastic body get deforms, the body झाली deform. But when the body is deformed and that same time if there is a internal forces develop, internal resisting forces, जर त्यामध्ये इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस सेटअप होत असतील, इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस डेव्हलप होत असतील, सो दॅट टाइम दिस इलास्टिक बॉडी इज नोन ॲज अ स्ट्रक्चर. येतं लक्षात तुम्हाला, काय म्हटलं मी, इलास्टिक बॉडी आहे, सो त्याच्यावर जर तुम्ही फोर्स अप्लाय करणार तर ती बॉडी डिफॉर्म तर होणारच आहे. पण डिफॉर्म होत असताना जर त्या बॉडीच्या आतमध्ये रेजिस्टन्स सेटअप होत असेल, ऍक्शनला जर रिएक्शन सेटअप होत असेल, रेजिस्टन्स सेटअप होत असेल, सो दॅट टाइप ऑफ इलास्टिक बॉडी इज व्हॉट, दॅट इज द स्ट्रक्चर. ठीक आहे. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्ट्रक्चर, इलास्टिक बॉडी bears external load, external applied load with the help of internal resisting forces, internal resisting forces. सो इथे इम्पॉर्टंट काय आहे, हा इंटरनल रेजिस्टिंग जो वर्ड मी यूज केला राजांनो, इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस, जर इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस डेव्हलप होत असतील, सो दॅट इलास्टिक बॉडी इज व्हॉट, इट इज द स्ट्रक्चर. अदरवाइज त्याला आपण स्ट्रक्चर म्हणणार नाही, त्यावेळेला आपण त्याला मेकॅनिझम म्हणत असतो. सपोज हा जो सिम्पली सपोर्टेड बीम आहे, या सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये राजांनो जर मी इंटरनली एक हिंज बसून दिला, लक्ष द्या, सो दिस इज व्हॉट, देर इज इंटरनल हिंज, इंटरनल पिन. सो इंटरनल हिंज और इंटरनल पिनचा काय मिनिंग, की हा एक पार्ट आहे, हा एक इलिमेंट आहे, हे दोन इलिमेंट मी काय केलेत, हे सिम्पली दोन इलिमेंट सपोज मी बोल्टने इथं जॉईंट करून दिलेत. सो याच्यामुळे काय होईल, अशा पद्धतीने जर मी जॉईंट केले तर इथं रोटेशन जे आहे तर रोटेशन पॉसिबल असतं. इंटरनल हिंज काय करेल, हा इंटरनल हिंज ह्या दोन मेंबरला रोटेशन, त्यांचं रोटेशन पॉसिबल देईल, म्हणजे रोटेशन होऊ शकतं त्या दोघं मेंबरचं. जर मी इथे इंटरनल हिंज अप्लाय केला आणि आता जर मी राजांनो याच्यावर एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय करत असेल एक्सटर्नली, सो दॅट टाइम व्हॉट हॅपन्स, याची डिफ्लेक्टेड शेप जी असेल राजांनो ती अशा पद्धतीची असेल. ठीक आहे. अँड दिस इज युअर इंटरनल हिंज. सो दिस इज अगेन इलास्टिक बॉडी, ही पण इलास्टिक बॉडी आहे, ही पण इलास्टिक बॉडी आहे. पण ज्या वेळेला तुम्ही एक्सटर्नल फोर्सेस अप्लाय करतात तर इथं काय होतंय की इंटरनल रेजिस्टन्स सेटअप होतंय, आणि जर इंटरनल रेजिस्टन्स सेटअप होत असेल सो दॅट इलास्टिक बॉडी इज द स्ट्रक्चर. आणि इथं इंटरनल रेजिस्टन्स सेटअप होत नाहीये, सो त्यावेळेला आपण याला काय म्हणतो, इफ देर इज नो इंटरनल रिएक्शन और इंटरनल रेजिस्टन्स, सो दॅट टाइम दिस इलास्टिक बॉडी इज नोन ॲज मेकॅनिझम. त्याला काय म्हटलं जातं, मेकॅनिझम म्हटलं जातं, किंवा त्याला अनस्टेबल स्ट्रक्चर असंही म्हटलं जातं. ठीक आहे. सो देर इज नो इंटरनल फोर्सेस, इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस नाहीये, बाहेरून फोर्स लावताय आणि ते डायरेक्ट डिफ्लेक्ट होते, त्याला रिएक्शन देणारा कोणत्याही प्रकारचा इंटरनल फोर्सेस डेव्हलप झालेला नाहीये. सो दॅट टाइम दॅट इलास्टिक बॉडी इज नोन ॲज द मेकॅनिझम ऑर अनस्टेबल स्ट्रक्चर. येतं लक्षात तुम्हाला, कधी स्ट्रक्चर म्हणणार, इफ देर इज अ इंटरनल रेजिस्टन्स सेटअप इनसाइड द बॉडी ड्यू टू द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल अप्लाइड फोर्स. ठीक आहे. सो बेसिकली राजांनो हा झाला स्ट्रक्चरचा मिनिंग. मग असे कोणकोणत्या प्रकारचे स्ट्रक्चर आहेत आपल्याकडे, सो आपल्याकडे बीम आहे. ठीक आहे. सो बीम, देन पोर्टल फ्रेम, त्यालाच आपण काय म्हणतो बिल्डिंग फ्रेम, देन आपल्याकडे आर्च आहे, ट्रस आहे. सो सगळे असे जे स्ट्रक्चर असतील की जे एक्सटर्नल फोर्सेसला बिअर करतील बाय डेव्हलपिंग द इंटरनल रिएक्शन, यांचा आपण काय करणार आहोत, अनालिसिस करणार आहोत. सो अगेन देर इज अ सेकंड क्वेश्चन की सर ठीक आहे स्ट्रक्चर आम्हाला कळलं की अशी इलास्टिक बॉडी जी इंटरनल फोर्सेस डेव्हलप करते, इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस डेव्हलप करते, दॅट इज द स्ट्रक्चर. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ अनालिसिस. सो विद्यार्थी मित्रांनो, अनालिसिस करणं म्हणजे काय करणं, जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला,
ही बॉडी डिफॉर्म झाली आणि डिफॉर्म झालेल्या बॉडीमध्ये काय झालं राजांनो, इंटरनल रेजिस्टन्स सेटअप झाला. ठीक आहे. मग हे इंटरनल रेजिस्टन्स कोणकोणत्या प्रकारचे असतात? सो बेसिकली ते असतात ॲक्सियल फोर्स, देन शियर फोर्स, देन बेंडिंग मोमेंट, आफ्टर दॅट ट्विस्टिंग मोमेंट. सो दीज आर द इंटरनल फोर्सेस. बेसिकली हे इंटरनल फोर्सेस जे आहेत आपल्या स्ट्रक्चर मेंबरमध्ये डेव्हलप होत असतात. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करताय ती बॉडी डिफॉर्म होते, पण त्यांच्यामध्ये ॲक्सियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट, ट्विस्टिंग मोमेंट हे असे फोर्सेस जे आहेत त्यामध्ये काय होतात की जनरेट होत असतात. येते लक्षात तुम्हाला? सो या फोर्सेसची मॅग्निट्यूड फाइंड आउट करणं, त्यांचं नेचर फाइंड आउट करणं, कोणत्या प्रकारचा फोर्स इंटरनली डेव्हलप झालाय हे माहिती करणं म्हणजे अनालिसिस करणं. येते का लक्षात तुम्हाला की एखाद्या स्ट्रक्चरवर जेव्हा बाहेरून एक्सटर्नल फोर्स अप्लाइड होतो, सो ड्यू टू दॅट व्हॉट हॅपन्स, देर इज सम इंटरनल फोर्सेस डेव्हलप इनसाइड द स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चरमध्ये, मी स्ट्रक्चर म्हणतोय म्हणजे इंटरनल फोर्सेस डेव्हलप होत आहे. आणि कोणत्या प्रकारची इंटरनल फोर्सेस डेव्हलप होत आहे? ॲक्सियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट, ट्विस्टिंग मोमेंट. यांच्यापैकी सिंगल फोर्स पण डेव्हलप होऊ शकतो. जर ट्रस असेल तर त्याच्यामध्ये ॲक्सियल फोर्स डेव्हलप होतो. बीम असेल त्यामध्ये हे फोर्सेस डेव्हलप होत असतात. सो मुख्यतः कोणत्या प्रकारचे फोर्सेस डेव्हलप होत आहे, त्यांची मॅग्निट्यूड काय आहे, त्यांचं नेचर काय आहे हे फाइंड आउट करणं म्हणजे काय करणं राजांनो, अनालिसिस करणं. आणि यांच्या सोबतच स्ट्रक्चर, हा जो स्ट्रक्चर आहे एक्सटर्नल लोडिंगला कसा रिस्पॉन्स करतोय, म्हणजे त्या स्ट्रक्चरचं रोटेशनल डिस्प्लेसमेंट किती होतंय, त्यानंतर त्याचं ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट किती होतंय हे फाइंड आउट करणं म्हणजे अनालिसिस करणं. येते का लक्षात? सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ अनालिसिस? So meaning of analysis is what? Finding out internal resisting forces and response ऑफ द स्ट्रक्चर. ठीक आहे. सो काय मिनिंग आहे बेसिकली अनालिसिसचा? टू फाइंड द इंटरनल फोर्सेस डेव्हलप इनसाइड द स्ट्रक्चर. आपल्या स्ट्रक्चरमध्ये कोणकोणत्या प्रकारची इंटरनल फोर्सेस डेव्हलप होत आहे, त्यांचं नेचर, त्यांची मॅग्निट्यूड फाइंड आउट करणं आणि त्यासोबत रिस्पॉन्स ऑफ द स्ट्रक्चर. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिस्पॉन्स ऑफ द स्ट्रक्चर? रिस्पॉन्स मीन्स व्हॉट? सो दिस रिस्पॉन्स इज व्हॉट? इट इज द रोटेशनल डिस्प्लेसमेंट, ज्याला तुम्ही स्लोप म्हणतात. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण काय फाइंड आउट करणार आहोत? रोटेशनल डिस्प्लेसमेंट, यालाच आपण काय म्हणतो राजांनो? स्लोप. ठीक आहे. अँड ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट ऑफ स्ट्रक्चर. आणि या ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो? डिफ्लेक्शन. सो बघा, आपल्याकडे जर अशा पद्धतीचा बीम असेल, सपोज दिस इज व्हॉट? इट इज द सिम्पली सपोर्टेड बीम. दिस इज सिम्पली सपोर्टेड बीम. आणि या सिम्पली सपोर्टेड बीम बरोबर सपोज हा UDL मी अप्लाय केलाय. सो ड्यू टू दॅट व्हॉट हॅपन्स? देर इज अ डिफ्लेक्टेड शेप. सो दिस इज अवर डिफ्लेक्टेड शेप. सो या डिफ्लेक्टेड शेपमध्ये काय झालंय राजांनो? हा होता आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस, सुरुवातीला ही पोझिशन आहे. आणि दिस इज व्हॉट? इट इज द इलास्टिक कर्व or deflected shape of the beam. So there is some rotational displacement. पहिल्यापासून बघा, ओरिजिनल पोझिशन पासून दिस इज अ फायनल पोझिशन. सो देर इज सम रोटेशनल डिस्प्लेसमेंट अँड दॅट रोटेशनल डिस्प्लेसमेंट इज व्हॉट? दॅट इज द स्लोप. मग हा किती स्लोप जनरेट झाला आहे तो स्लोप फाइंड आउट करणं. इनिशियल पोझिशन पासून दिस इज व्हॉट? इट इज द फायनल पोझिशन और फायनल डिफ्लेक्टेड शेप ऑफ द बीम. सो देर इज सम ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट. So this vertical displacement is what? This vertical displacement is known as the deflection. याला काय म्हटलं जातं? डिफ्लेक्शन. सो इंटरनल फोर्सेस जे आहेत, इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस फाइंड आउट करणं आणि त्यासोबतच त्या स्ट्रक्चरचा स्लोप, त्या स्ट्रक्चरचं डिफ्लेक्शन फाइंड आउट करणं, याला म्हटलं जातं अनालिसिस. येतं लक्षात तुम्हाला? सो दिस इज आवर स्ट्रक्चर अँड दिस इज द अनालिसिस.
सो बेसिकली इंटरनल फोर्सेस डेव्हलप इनसाइड द स्ट्रक्चर, रोटेशनल डिस्प्लेसमेंट म्हणजे स्लोप, ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डिफ्लेक्शन. या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करणं म्हणजे राजांनो थोडक्यात अनालिसिस करणं. येतं लक्षात? सो यानंतर आपण बघूया की कोणकोणत्या प्रकारचे बेसिक स्ट्रक्चर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. थोडक्यात त्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल. जे काही बेसिक स्ट्रक्चर मी तुमच्या समोर लिहिलेत बघा, बीम, देन रिजिड फ्रेम, देन पिन जॉइंटेड फ्रेम, ट्रस असेल, केबल असेल, तर यांना आपण बेसिकली काही पार्ट मध्ये आपण त्यांना क्लासिफाय करतो. तर ते क्लासिफिकेशन आपण आधी बघूया आणि आफ्टर दॅट इंटरनल फोर्सेस कसे जनरेट होतात, कोणकोणत्या टाईपचे इंटरनल फोर्सेस जनरेट होतात ते पण आपण बघूया. सो बेसिकली जे स्ट्रक्चर आहेत आपल्याकडे, या स्ट्रक्चरला क्लासिफाय केलंय मी दोन टाईप मध्ये, लक्ष द्या. पिन जॉइंटेड फ्रेम, रिजिड जॉइंटेड फ्रेम. सो बेसिकली आपण जेवढी स्ट्रक्चर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आपण यांना दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करूया. पिन जॉइंटेड फ्रेम. सो पिन जॉइंटेड फ्रेम याला ट्रस पण म्हटलं जातं. पिन जॉइंटेड फ्रेम और ट्रस and rigid jointed frame. So in the rigid jointed frame basically rigid jointed frame म्हणजे काय आपली बिल्डिंग फ्रेम, त्यालाच आपण पोर्टल फ्रेम पण म्हणतो. पोर्टल फ्रेम रिजिड जॉइंटेड. ठीक आहे, आता लक्षात असू द्या. इफ देयर इज अ पिन जॉइंटेड फ्रेम, सो ऑल द एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन द पिन जॉइंटेड फ्रेम or truss are balanced or bear by the axial force only. Axial forces only. Axial forces म्हणजे काय? इंटरनल फोर्सेस ऍक्टिंग अलॉंग द ऍक्सिस ऑफ द मेंबर. सपोज हा मेंबर असेल तर याचा ऍक्सिस कोणता आहे रे? अलॉंग द लेंथ, बरोबर, याच्यामध्ये हा ऍक्सिस असणार. तर त्या ऍक्सिसच्या अलॉंग ऍक्ट होणारा फोर्स मग तो टेन्साइल नेचरचा असू शकतो, कॉम्प्रेसिव्ह नेचरचा असू शकतो. सो इंटरनल फोर्सेस ऍक्टिंग अलॉंग द ऍक्सिस दॅट इज द ऍक्सियल फोर्स. ठीक आहे. सो पिन जॉइंटेड फ्रेम और ट्रस यांना आपण काय म्हणतो? ऍक्सियल फोर्स मेंबर पण त्याला म्हटलं जातं. और असे म्हणतात की इंटरनल फोर्सेस जे जनरेट होतात त्यांच्यामध्ये हे फक्त कोणते फोर्सेस असणार? ऍक्सियल फोर्सेस असणार. रिजिड जॉइंटेड फ्रेम असेल और बिल्डिंग फ्रेम असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे इंटरनल फोर्सेस तयार होत असतील मग? सो यामध्ये बेसिकली तयार होतात, लक्ष द्या, ऍक्सियल फोर्स, देन शियर फोर्स, देन बेंडिंग मोमेंट अँड देन ट्विस्टिंग मोमेंट. सो अशा प्रकारचे फोर्सेस जे आहेत हे रिजिड जॉइंटेड फ्रेम और पोर्टल फ्रेम मध्ये डेव्हलप होत असतात. मग काही विद्यार्थ्यांच्या मनात आणखी प्रश्न असेल की सर व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस पिन जॉइंट अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस रिजिड जॉइंट. ठीक आहे. सो लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इकडे सपोज हा एक बेसिक स्ट्रक्चर मी घेतोय की त्यामध्ये हे जे दोन मेंबर आहेत हे दोन मेंबर इथं काय केलंय रे? एका फ्रिक्शनलेस पिनने हे दोघं काय केले? तिथं जॉईंट केलेत. ठीक आहे. So this is what? This is the pin jointed structure, that is the truss. आणि बघा हा काय आहे, यामध्ये या दोघं मेंबर मध्ये काहीतरी इनिशियल अँगल असेल. सो थीटा इज व्हॉट? इट इज द इनिशियल अँगल और अँगल बिफोर द एक्सटर्नल लोडिंग. आता राजानो मी काय करतो की याच्यावरती वरतून बघा असं एक्सटर्नल फोर्स मी अप्लाय करतो ऍट द जॉईंट, बिकॉज इन द पिन जॉइंटेड फ्रेम और ट्रस जेवढेही एक्सटर्नल फोर्सेस असतात ते प्रत्येक एक्सटर्नल फोर्स हा कुठे ऍक्ट होतो? ऑन द जॉइंट ओनली. ठीक आहे. दीज आर सम अझम्पशन्स की व्हेन देयर इज अ स्ट्रक्चर विच इज पिन जॉइंटेड स्ट्रक्चर, सो इन दॅट एक्सटर्नल फोर्स जो आलेला असेल हा फोर्स कुठे ऍक्ट होतो? त्या जॉइंट वरती ऍक्ट होतो. आणि हा एक्सटर्नल फोर्स बघा मी इथं ऍक्ट केला. सो ड्यू टू दॅट व्हॉट हॅपन? देयर इज अ डिफ्लेक्शन. बघा यांच्यामध्ये काय होईल की हा जो मेंबर आहे हा अशा पद्धतीने काय होईल राजांनो? हा असा डिफ्लेक्ट होईल काहीतरी, हा असा काहीतरी डिफ्लेक्ट होईल. सो आता बघा या दोन मेंबर मध्ये अँगल बघा. सो दिस इज व्हॉट? दिस इज द फर्स्ट अँगल दॅट इज θ1, दिस इज द θ1 अँड दिस इज द सेकंड अँगल दॅट इज द θ2. ठीक आहे. अँड दिस इज अवर एक्सटर्नली अप्लाइड फोर्स P. सो काय झालं बेसिकली की हा जो जॉईंट होता ज्याला आपण पिन जॉईंट म्हटलंय, याने दोन मेंबरला कनेक्ट केलंय. इनिशियली त्या दोघांमधला अँगल होता θ1. θ1 इज द अँगल बिटवीन टू मेंबर्स बिफोर द एक्सटर्नल लोडिंग. बट मी एक्सटर्नल लोड अप्लाय केल्याबरोबर काय झालं?
की हे दोन मेंबर जे आहेत ते असे डिफ्लेक्ट झालेत आणि आता ह्या दोघांमधला जो अँगल आहे दॅट बिकम्स द थिटा 2. म्हणजे काय, अँगल चेंज झाला राजांनो. जर दोन मेंबर मधला अँगल बिफोर द लोडिंग आणि आफ्टर द लोडिंग जर वेगळा असेल तर तो जो जॉईंट असतो त्या जॉईंटला आपण काय कन्सिडर करतो, दॅट जॉईंट इज युअर पिन जॉईंट. त्याला काय म्हटलं जातं, पिन जॉईंट. की तो त्या दोन मेंबर मधला अँगल जो आहे तो अँगल तो मेंटेन नाही करू शकत. देन व्हॉट इज द रिजिड जॉईंट. रिजिड जॉईंट हा बेसिकली आपल्या बिल्डिंग फ्रेम मध्ये असणारा जॉईंट. सपोज दिस इज व्हॉट, इट इज द कॉलम, दिस इज अवर बीम अँड दिस इज द कॉलम. ठीक आहे, ही एक बेसिक फ्रेम मी घेतोय, लक्ष द्या. सो दिस इज द बेसिक बिल्डिंग फ्रेम और याला आपण पोर्टल फ्रेम म्हणतो. सो हा जो जॉईंट आहे मित्रांनो, आता लक्ष द्या, हे जे जॉईंट आहे, सो दीज जॉईंट्स आर द रिजिड जॉईंट. आता जर मी या दोन, बघा हे जो दोन मेंबर आहेत, सपोज मेंबर ए, मेंबर बी, सी, डी. लक्ष द्या, जो ए बी मेंबर आहे, ए बी मेंबर अँड बी सी मेंबर, या दोन मेंबर मधला जो अँगल आहे, दिस इज द अँगल दॅट इज 90 डिग्री. ठीक आहे, हा जो अँगल आहे दोघांमधला हा किती आहे, 90 डिग्री बिफोर द एक्सटर्नल लोडिंग. नाउ आय एम अप्लाइंग द एक्सटर्नल लोड हियर. ठीक आहे, मी हा एक्सटर्नल लोड इथं अप्लाय करतोय. सो ड्यू टू दॅट व्हॉट हॅपन्स, दिस beam gets deflect like this, and due to that again it is deflect like this. ठीक आहे, या अशा पद्धतीचे हे डिफ्लेक्शन होईल. आणि हा दोघा मेंबर मधला जो अँगल आहे आता, हा अँगल किती राहील, अगेन इट इज द 90 डिग्री 1. बघा लक्ष द्या, इनिशियल अँगल आहे थिटा अँड आफ्टर द अप्लाइंग एक्सटर्नल लोड द अँगल बिटवीन द टू मेंबर्स रिमेन्स सेम. सो दॅट टाइम दिस जॉइंट इज कन्सिडर्ड ॲज अ रिजिड जॉइंट. येतं लक्षात तुम्हाला, जर दोन मेंबर मधला अँगल जो आहे बिफोर लोडिंग आणि आफ्टर लोडिंग तो अँगल जर सेम राहत असेल, सो दॅट टाइम दिस जॉइंट इज नोन ॲज द रिजिड जॉइंट. अदरवाइज जर अँगल चेंज होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, इट इज द पिन जॉइंट. येतं लक्षात तुम्हाला. सो बेसिकली आपल्याकडे जे स्ट्रक्चर्स असणार, ह्या स्ट्रक्चरला आपण अशा दोन पार्टमध्ये क्लासिफाय करणार आहोत. पिन जॉइंटेड फ्रेम, त्यालाच म्हटलं जातं ट्रस. त्यामध्ये अँगल बिफोर द लोडिंग अँड अँगल आफ्टर द लोडिंग हे वेगवेगळे असतात. म्हणजे दोन मेंबर मधला अँगल हा मेंटेन राहत नाही. बट इन केस ऑफ रिजिड जॉइंटेड फ्रेम, अँगल्स बिटवीन टू मेंबर बिफोर द एक्सटर्नल लोडिंग अँड अँगल बिटवीन दॅट सेम टू मेंबर्स आफ्टर द एक्सटर्नल लोडिंग रिमेन सेम. तो अँगल काय असतो राजांनो, तो मेंटेन राहतो इन केस ऑफ रिजिड जॉइंट. आणि इफ देर इज अ रिजिड जॉइंट फ्रेम और बिल्डिंग फ्रेम और पोर्टल फ्रेम, सो त्या पोर्टल फ्रेम मध्ये हे चार प्रकारचे फोर्सेस जे आहेत हे इंटरनली डेव्हलप झालेले असतात. ठीक आहे, ऍक्सियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट अँड ट्विस्टिंग मोमेंट. आणि इफ देर इज अ पिन जॉइंटेड फ्रेम और ट्रस, सो देर इज ओनली वन इंटरनल फोर्स इज डेव्हलप, दॅट इज द ऍक्सियल फोर्स. ठीक आहे, येतं लक्षात. इथपर्यंतच्या गोष्टी क्लिअर आहेत. स्ट्रक्चरचा मिनिंग, देन अनालिसिस करणं म्हणजे काय करणं थोडक्यात. अँड दिस इज द टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर, पिन जॉइंटेड अँड रिजिड जॉइंटेड. सो मित्रांनो, यानंतर हे जे पिन जॉइंटेड अँड रिजिड जॉइंटेड आहेत, या दोघांना मी बेसिकली आणखी दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन्स. म्हणजे काय, प्लेन स्ट्रक्चर अँड स्पेस स्ट्रक्चर. हे जे पिन जॉइंटेड आहेत आणि रिजिड जॉइंटेड आहेत, हे स्ट्रक्चर जर एका प्लेन मध्ये असतील तर आपण त्यांना प्लेन स्ट्रक्चर म्हणतो. ते जर स्पेस मध्ये असतील, 3D मध्ये असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, स्पेस स्ट्रक्चर. सो आपण ते पण बघूया, ते क्लासिफिकेशन पण आपण बघून घेऊया. ठीक आहे. So again, this pin jointed and rigid jointed structure is classified in two type, 2D or plane structure. प्लेन स्ट्रक्चर. ठीक आहे, मग आपण बघूया या 2D आणि प्लेन स्ट्रक्चर मध्ये. सपोज इफ देर इज अ पिन जॉइंटेड, पिन जॉइंटेड असेल, सो लक्ष द्या, आपण त्याला ट्रस म्हणतो. सो दिस इज अवर पिन जॉइंटेड स्ट्रक्चर. and there is a external load at a joint, this is the external load. ठीक आहे, सो हे जे आहे हे पिन जॉइंटेड स्ट्रक्चर आहे. दिस जॉइंट and these joints, all the members are connected with the help of frictionless pin. आणि बघा लक्ष द्या, loading, if the external loading and all the members of the structure are lying in a single plane, हे काय करताय, एका सिंगल प्लेन मध्ये लाय होत आहे.
So that time the structure is known as a planar structure or 2D structure. So this is our 2D pin jointed structure. हे कुठला जॉइंट स्ट्रक्चर आहे? पिन जॉइंटेड. सो दिस इज व्हॉट 2D पिन जॉइंटेड. 2D स्ट्रक्चर कधी म्हणणार आपण त्याला? लक्ष द्या. 2D स्ट्रक्चर आपण त्याला कधी म्हणणार? सो ज्या वेळेला एक्सटर्नल लोड आणि मेंबर्स हे सगळे एका प्लेन मध्ये असतील. सो दॅट टाइम दिस स्ट्रक्चर इज द पिन जॉइंटेड अँड प्लेनर स्ट्रक्चर. कारण ते एका प्लेन मध्ये आहेत. आता लक्ष द्या. सपोज दिस इज द बिल्डिंग फ्रेम. दिस इज व्हॉट बिल्डिंग फ्रेम. सो देर आर 2 कॉलम्स 1 बीम. बिल्डिंग फ्रेम असेल सो त्यावेळेला जॉइंट कोणता असेल? दॅट इज द रिजिड जॉइंट. अँड दीज आर द फोर्सेस. दिस इज द फोर्स P and this force is what? Again it is P. So now what happens? All the forces and members are lying in the single plane. So it is the plane structure. This is again a plane structure, but the joints are rigid. म्हणून याला काय म्हटलं जातं? It is the rigid plane. It is what? Pin plane. येतं लक्षात? Pin jointed planar structure, rigid jointed planar structure. येतं लक्षात तुम्हाला? सो अशा पद्धतीने आपण पिन जॉइंटेड अँड रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चरला ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन्स आपण क्लासिफाय करू शकतो. दिस इज द पिन जॉइंटेड प्लेनर स्ट्रक्चर, रिजिड जॉइंटेड प्लेनर स्ट्रक्चर. ठीक आहे. एक्सटर्नल लोड आणि त्याचे सगळे मेंबर्स हे जर एका प्लेन मध्ये असतील तर त्यावेळेला आपण त्याला काय म्हणणार? प्लेनर स्ट्रक्चर. आता स्पेस स्ट्रक्चर बघूया आपण. स्पेस स्ट्रक्चर मध्ये काय असणार? लक्ष द्या. थ्री or space structure. ठीक है. 3D और स्पेस स्ट्रक्चर. अगेन पिन जॉइंटेड अँड रिजिड जॉइंटेड. ठीक आहे. आता बघा लक्ष द्या राजांनो. ही जी बेसिक ट्रस आहे किंवा आपण याला म्हणूया पिन जॉइंटेड फ्रेम आहे ही बेसिक. आणि सेम फ्रेम जी आहे राजांनो ही बॅक साइडला आहे. ठीक आहे. आणि आपण यांना अशा कनेक्ट करून देऊया. बघा लक्ष द्या. इथं पण एक रोलर सपोर्ट असेल आणि बॅक साइडला आणखी एक सपोर्ट असेल. सो हे जे प्लेनर स्ट्रक्चर आहे त्याच्या पाठीमागे आणखी एक प्लेनर स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. सो व्हॉट हॅपन्स? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ सम प्लेनर स्ट्रक्चर्स. सो इट फॉर्म्स अ 3D स्ट्रक्चर और स्पेस स्ट्रक्चर. पण लक्षात असू द्या हे जरी 3D असलं, ऑल द जॉइंट्स आर व्हॉट? ऑल द जॉइंट्स आर द पिन जॉइंट्स. All the joints are what? All the joints are the pin joints. So it is the pin joint space structure. आणि सेम बघा लक्ष द्या. सपोज हे एक रिजिड जॉइंटेड फ्रेम. ही काय? ही रिजिड जॉइंटेड फ्रेम. दिस इज व्हॉट? हे लक्ष द्या. दिस इज द स्पेस फ्रेम. ही कुठली झाली? ही स्पेस फ्रेम झाली. ठीक आहे. बट ऑल द जॉइंट्स आर व्हॉट? ऑल द जॉइंट्स आर द रिजिड जॉइंट. सो याला काय म्हटलं जातं? इट इज द रिजिड जॉइंटेड स्पेस फ्रेम. कारण ही जी फ्रेम आहे ही 3D फ्रेम आहे. जर तुम्ही बघितलं कोणत्याही जॉइंटला असं तुम्हाला इथं एक्स वाय आणि झेड ऍक्सिस तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो दिस इज द रिजिड जॉइंटेड स्पेस फ्रेम. दिस इज द पिन जॉइंटेड स्पेस फ्रेम. सो थोडक्यात पिन जॉइंटेड स्ट्रक्चर अँड रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर जे असतात ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन त्यांना आपण प्लेनर स्ट्रक्चर पण म्हणू शकतो आणि त्यांना आपण स्पेस स्ट्रक्चर पण म्हणू शकतो. येतं लक्षात? सो बेसिकली हे जे आहेत हे टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर आहेत. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे पिन जॉइंटेड, रिजिड जॉइंटेड, आफ्टर दॅट दिस इज व्हॉट? 2D और प्लेनर, 3D और स्पेस. सो दीज आर सम स्केलेटल स्ट्रक्चर. यांना काय म्हटलं जातं? हे सगळे काय आहेत? दीज आर द स्केलेटल स्ट्रक्चर. दीज आर द स्केलेटल स्ट्रक्चर. स्केलेटल स्ट्रक्चर. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्केलेटल स्ट्रक्चर? सो स्केलेटल स्ट्रक्चर म्हणजे काय? ज्या स्ट्रक्चर मध्ये वन डायमेन्शन, एक डायमेन्शन हे प्रिडॉमिनंट असेल त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? स्केलेटल स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे बघा तुम्ही बिल्डिंग फ्रेम बघा. बिल्डिंग फ्रेम मध्ये तुमच्या लक्षात येईल की जर बीम घेतला आपण बीम, सो बीमचे जे क्रॉस सेक्शनल डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन स्मॉल असतात ऍज कम्पेअर्ड टू इट्स लेंथ. कॉलमचा विचार करा. कॉलमचा जो क्रॉस सेक्शनल डायमेन्शन आहे राजांनो, कॉलमचा हा क्रॉस सेक्शनल डायमेन्शन मग त्याची विड्थ असेल तसं थिकनेस असेल हे कमी असतात ऍज कम्पेअर्ड टू इट्स लेंथ. सो थोडक्यात स्केलेटल स्ट्रक्चर म्हणजे काय? की ज्या स्ट्रक्चर मध्ये वन डायमेन्शन हे काय असणार?
कन्सिडरेबल असणार और प्रीडॉमिनंट असणार, त्याला आपण म्हणतो स्केलेटल स्ट्रक्चर. आफ्टर दॅट सरफेस स्ट्रक्चर. काही स्ट्रक्चर हे सरफेस सारखे असतात, म्हणजे काय की ज्यामध्ये 2 डायमेन्शन्स हे प्रीडॉमिनंट असतात, 2 डायमेन्शन्स हे कन्सिडरेबल असतील, तर त्याला आपण काय म्हणणार, सरफेस स्ट्रक्चर म्हणणार. म्हणजे स्लॅब घ्या, स्लॅबचा जर आपण विचार केला तर कंपॅरेटिव्ह इट्स लेंथ अँड इट्स विड्थ, त्याची थिकनेस जी असते, थिकनेस ही खूप कमी असते. सो त्याची थिकनेस कमी आहे म्हणजे 2 डायमेन्शन्स त्याचे काय आहेत, 2 डायमेन्शन्स हे कन्सिडरेबल आहेत. सो ज्या स्ट्रक्चरमध्ये 2 डायमेन्शन हे प्रीडॉमिनंट असतील और कन्सिडरेबल असतील, त्याला आपण म्हणणार सरफेस स्ट्रक्चर. आफ्टर दॅट देर इज अ सॉलिड स्ट्रक्चर. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॉलिड स्ट्रक्चर? मॅसिव्ह फाउंडेशन्स. बघा मशीन्स फाउंडेशन बघा, वेगवेगळे मोठे मोठे फाउंडेशन. सो ज्या स्ट्रक्चरमध्ये 3 डायमेन्शन्स हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, कन्सिडरेबल आहेत, सो दॅट टाइप ऑफ स्ट्रक्चर इज द सॉलिड स्ट्रक्चर. स्केलेटल स्ट्रक्चर म्हणजे काय की ज्यामध्ये फक्त 1 डायमेन्शन्स हे कन्सिडरेबल असतं और प्रीडॉमिनंट असतं. 2 डायमेन्शन्स पण असतात, पण ते डायमेन्शन्स खूप स्मॉल असतात ॲज कम्पेरेटिव्ह टू 3rd डायमेन्शन. इन सरफेस स्ट्रक्चर, सरफेस स्ट्रक्चर मध्ये बघा शेल्स म्हणा किंवा फोल्डेड प्लेट म्हणा किंवा स्लॅब म्हणा, यांच्यामध्ये बघा 2 डायमेन्शन्स हे प्रीडॉमिनंट असतात, 2 डायमेन्शन हे कन्सिडरेबल असतात, त्याची थिकनेस खूप छोटी असते. बट सॉलिड स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही विचार केलात इन केस ऑफ फाउंडेशन्स, सो त्या फाउंडेशन म्हणजे लेंथ, विड्थ आणि त्याची थिकनेस या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात, कन्सिडरेबल असतात इन केस ऑफ सॉलिड स्ट्रक्चर. सो बेसिकली आपल्याकडे जे स्ट्रक्चर्स अवेलेबल आहेत त्यांचा अशा पद्धतीने क्लासिफिकेशन आपल्याला करता येईल. सम स्ट्रक्चर्स आर पिन जॉइंटेड, सम स्ट्रक्चर्स आर द रिजिड जॉइंटेड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ पिन जॉइंट? इफ द angle between 2 members change, so that time the joint is pin joint before loading and after loading. Rigid joint म्हणजे काय की angle between the 2 members remains same before the external loading, after the loading. So that type of structure is the rigid jointed structure. And if all the members of the pin jointed structure and external loading are lying in the single plane, so that time it is the 2-dimensional pin jointed. Otherwise it is the 3-dimensional pin jointed. In the same way, if there is a rigid jointed frame and all the members of the rigid jointed frame and external load are lying in single plane, so that time it is the planar structure. आणि जर 3 डायमेन्शन्स मध्ये असतील तर स्पेस स्ट्रक्चर. ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने आपण क्लासिफिकेशन करू शकतो. किंवा ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन्स, जर एक सिंगल लेंथ त्याची लेंथ जर मोठी असेल तर त्याला आपण स्केलेटल स्ट्रक्चर म्हणतो. त्याचं 2 डायमेन्शन जर मोठे असतील तर त्याला आपण सरफेस स्ट्रक्चर म्हणतो. 3 डायमेन्शन जर कन्सिडरेबल असतील तर त्याला आपण सॉलिड स्ट्रक्चर म्हणतो. सो बेसिकली दीज आर द क्लासिफिकेशन्स और टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर. ठीक आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर. After that, in the analysis part, we are finding out the internal resisting forces and the response of the structure, that is slope and deflection. And after that, there is a classification based on the joint, based on the dimension, and based on the considerable dimension. If the length is considerable, skeletal, area is 2 dimensions are considerable असेल तर surface, 3 dimensions जर considerable असतील तर solid structure. So basically these are the classification. After this, the important topic is what are the internal forces. कोणकोणत्या प्रकारचे इंटरनल फोर्सेस हे डेव्हलप होतात ते आपण बघूया. सो व्हॉट आर द इंटरनल फोर्सेस डेव्हलप इनसाइड द मेंबर. लक्ष द्या. आता सपोज माझ्याकडे हा असा बीम आहे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इट इज द बीम एलिमेंट. सो देर इज वन ॲक्सिस. दिस इज व्हॉट इट इज द लेंथ. ही जी आहे या बीमची काय राजांनो, दिस इज लेंथ. सपोज एल इज द लेंथ ऑफ दिस बीम अँड देर इज वन ॲक्सिस विच इज पॅरलल टू द लेंथ. कुठल्याही स्ट्रक्चरल एलिमेंट मध्ये लेंथला पॅरलल जो ॲक्सिस असेल, सो दॅट ॲक्सिस इज द लॉंगिट्युडिनल ॲक्सिस. So this is what it is, the longitudinal axis. The axis of the member which is parallel to the length,
the axis which is parallel to the length, so that axis is the longitudinal axis. Now on the top rectangle, बघा या बीमचा जो टॉप रेक्टँगल आहे, there is again one axis, ठीक आहे, and this axis is coincide with the cross sectional axis. So this axis or this plane, जो plane आहे याला म्हटलं जातं centroidal axis. Centroidal axis. So this is the longitudinal axis. Axis inside the member which is parallel to the length, that is the longitudinal axis. आणि जो axis top rectangle ला, बीमच्या top rectangle ला, that axis is the centroidal axis. And now there is the external force. This is what? It is the external force. So this is the external force, and the plane of the external force or external load, external loading चा जो plane आहे राजांनो, if the plane of external loading is passing through the centroidal axis, लक्षात येते का मी काय म्हणतोय? So this is what? There is a plane of external loading. Plane of external loading. If the plane of external loading is passing through the centroidal axis of the top rectangle, so that time internal forces develop inside the member are axial force, shear force and bending moment. So हे तीन प्रकारचे इंटरनल फोर्सेस डेव्हलप होतात. कधी? जेव्हा प्लेन ऑफ एक्सटर्नल लोडिंग ही पास होत असेल सेंट्रॉइडल ऍक्सिस मधून. If the plane of external loading is passing through the centroidal axis, so that time internal resistance develop or internal forces develop are the axial force, shear force and bending moments. जर तुम्ही कुठलाही फोर्स बघा, याला जर मी अशा पद्धतीने कट केला आणि आता मला कट क्रॉस सेक्शन जर बघायचं असेल तर त्या क्रॉस सेक्शनला लक्ष द्या. सो कोणकोणत्या फोर्सेस तयार होत असतील? सो वन फोर्स, इट इज व्हॉट? इट इज पासिंग थ्रू द axis, that is the axial force. Then there is one vertical force, that is the shear force, and there are some moments, that is the bending moments. येतं लक्षात? सो axial force, shear force and bending moments हे तीन प्रकारचे इंटरनल फोर्सेस डेव्हलप होतात when the external loading plane is passing through the centroidal axis. सपोज केस आता आपण थोडी वेगळी घेऊया. Now this is the beam again, and this is the centroidal axis. This is what? It is the centroidal axis. ठीक है? So this axis बघा, it is the length. ही आहे आपल्या याची बीमची length. So this is the length and the axis which is parallel to the length. So this is the longitudinal axis and this top axis is the centroidal axis. हा कुठला axis आहे? It is the centroidal axis. It is the centroidal axis. And now the external loading plane is away like this, and there is a force P. ठीक है? And there is some eccentricity. लक्ष द्या, हा जो फोर्स आहे हा E एवढ्या इसेंट्रिसिटीवर बाहेरून ऍक्ट झाला. येतं लक्षात? सो देर इज सम डिफरन्स. याच्यामध्ये काय होतं राजांनो की जो एक्सटर्नल प्लेन ऑफ लोडिंग आहे, सो दिस एक्सटर्नल प्लेन ऑफ लोडिंग इज पासिंग थ्रू द सेंट्रोइडल ऍक्सिस. So that time axial force, shear force and bending moment, these are the internal forces are there. But if the plane of loading, this is the plane of loading which is away from the centroidal axis. If the plane of loading is away from the centroidal axis, so that time internal forces are axial forces, shear forces, bending moment and along with there is a twisting moment is also there. याच्यासोबत काय असणार? ट्विस्टिंग मोमेंट. ठीक आहे? म्हणजे लक्ष द्या आता बघा कशा पद्धतीने ही ट्विस्टिंग मोमेंट असेल. जर मी ह्या पॉइंटला अशा पद्धतीची एक बॅलन्स फोर्स सिस्टीम जर मी घेतली, अशा पद्धतीचं मी बॅलन्स फोर्स सिस्टीम जर सपोज मी घेतली तर काय होईल राजांनो? हा फोर्स आहे डाऊनवर्ड, हा फोर्स आहे अपवर्ड and there is some eccentricity between these two. So due to these two forces what happens? There is a couple or moment and that moment is what? It is like this. ठीक आहे? And what is the magnitude of this moment? P is the force and E is the distance between these two forces. हा एक फोर्स आणि हा फोर्स, बघा हे दोन फोर्स काय करतील? त्यांच्यामध्ये काही डिस्टन्स आहे, that is the E and they form one couple and that couple is the twisting moment which twist our beam. येतं लक्षात तुम्हाला?
So along with the axial force, shear force and bending moment, twisting moment is also there. पण कधी ट्विस्टिंग मोमेंट येईल लक्षात येते का तुमच्या, जेव्हा प्लेन ऑफ लोडिंग ही अवे असेल सेंट्रोइडल ऍक्सिस पासून. जर प्लेन ऑफ लोडिंग सेंट्रोइडल ऍक्सिस मधनं पास होत असेल, सो ऍक्सियल फोर्स, शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट इज देअर. येतं लक्षात. आणि अवे असेल लोडिंग, सो दॅट टाइम ट्विस्टिंग मोमेंट इज ऑल्सो देअर. मग बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतो की सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस बेंडिंग मोमेंट अँड दिस ट्विस्टिंग मोमेंट. ऍक्च्युअल मध्ये या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे आपण तो पण बघूया. लक्ष द्या. सो बेंडिंग मोमेंट मीन्स व्हॉट. सो बेंडिंग मोमेंट ऑलवेज डेव्हलप इन क्रॉस सेक्शन. सपोज आय एम, बघा इथून जर सपोज मी एक कट सेक्शन घेतला, सो व्हॉट हॅपन, दिस इज द क्रॉस सेक्शन. This is our cross section of the beam. This is the cross section. आणि क्रॉस सेक्शन मध्ये राजांनो बघा, सो दिस इज द वर्टिकल ऍक्सिस, दिस इज द हॉरिझॉन्टल ऍक्सिस. सो दिस इज व्हॉट, इट इज द क्रॉस सेक्शन ऑफ बीम. हा आपला क्रॉस सेक्शन. सो इन द क्रॉस सेक्शन देर इज वन मोमेंट विच इज लाइक दिस, विच इज अलॉंग द हॉरिझॉन्टल ऍक्सिस, and there is another moment which is along the vertical axis. So this moment is what, याला म्हटलं जातं mxx, moment along the horizontal x axis, and this is what, it is the moment along the vertical axis yy. So these are the bending moments. Always bending moment जी आहे ती क्रॉस सेक्शन्स मध्ये असते. येतं लक्षात तुम्हाला. and what about the twisting moment, लक्ष द्या. So this is what, this is our beam and this is the longitudinal axis of the beam. ठीक आहे, दिस इज व्हॉट लॉंगिट्युडनल ऍक्सिस. ही लेंथ आहे अशी, लेंथ. येतं लक्षात. आणि देर इज अ मोमेंट विच इज अबाउट द लेंथ. सो दिस इज द मोमेंट लाईक दिस. हे बघा. सो या मोमेंटला काय म्हटलं तर दिस इज द ट्विस्टिंग मोमेंट. ट्विस्टिंग मोमेंट ऑलवेज अबाउट द मेजर ऍक्सिस ऑफ द बीम. हा जो आहे हा मेजर ऍक्सिस आहे और लेंथ ऍक्सिस आहे. त्या लेंथ ऍक्सिसला ती रोटेट करत असते. येतं लक्षात. जर सपोज हा मार्कर जो आहे, मी या मार्करला जर बीम म्हणून कन्सिडर केलं, सो दिस इज द लेंथ. आणि ह्या लेंथला ती काय करते, ही मोमेंट ही ट्विस्ट करत असते. दॅट इज द ट्विस्टिंग मोमेंट. आणि बेंडिंग मोमेंट कुठे दिसेल आपल्याला, इन द क्रॉस सेक्शनल पार्ट देर इज अ बेंडिंग मोमेंट अबाउट द हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस अँड अबाउट द वर्टिकल वाय वाय ऍक्सिस. सो दीज आर द इंटरनल फोर्सेस डेव्हलप इनसाइड द स्ट्रक्चर when the external plane of loading is passing through the centroidal plane. So that time axial force, shear force and bending moment is there. But if the force, external plane of loading is away from the centroidal axis, so along with the axial force, shear force and bending moment, twisting moment is also there. And what is the meaning of twisting moment? It is the moment about the major axis of the beam, about the major axis or about the length of the beam. येतं लक्षात. त्याला आपण म्हणतो ट्विस्टिंग मोमेंट. सो दीज आर द इंटरनल फोर्सेस डेव्हलप इनसाइड द बीम्स. येतं लक्षात. सो आतापर्यंत आपण स्ट्रक्चर काय आहे, अनालिसिस मध्ये कोणत्या गोष्टी आपण बघतो, देन क्लासिफिकेशन ऑफ द स्ट्रक्चर अँड दीज आर द इंटरनल फोर्सेस डेव्हलप इनसाइड द स्ट्रक्चर. या गोष्टी आपण बघितल्यात. येणाऱ्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये इक्विलिब्रियम इक्वेशन्स, सपोर्ट रिएक्शन, डिग्री ऑफ स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी अँड डिग्री ऑफ कायनेमॅटिक इंडिटर्मिनन्सी, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत त्या व्यवस्थितपणे तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. काही गोष्टी तुम्हाला कळलेल्या नसतील, अडचण येत असेल समजायला, तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमची ती गोष्ट क्लिअर करेन. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. थँक्यू.